त्याच्यामध्ये जी ऑलरेडी 40% उचलतात त्यांना 20% असं 60%, जे 20% उचलतात त्यांना 40%, आणि जे पात्र आहेत परंतु अद्याप अघोषित आहेत किंवा अद्याप त्यांना वेतन उचलत नाहीत अशासाठी 20%. तर अशा तिन्ही पद्धतीनं आदेश आल्यानंतर आमचे सहकारी मंत्री सर असतील, बाजरी सर, आम्ही सगळे मिळून, कारण त्यावेळी दिवाळीचा कालावधी होता आणि निवडणुकाही आचारसंहिता लागणार होती, आणि त्या कालावधीमध्ये हे कसं करायचं हे आम्ही यापूर्वीच नियोजन केलं. ही सगळ्यात महत्त्वाची शासनानं अशी अट घातली की आपल्याला तिथं कार्यरत पदं तेवढीच आहेत का हे खात्री करून आपल्याला अनुदान आदेश वितरित करायचे. आणि म्हणून आम्ही सर्वप्रथम असा निर्णय घेतला की आधी आपण काय करू की जे बिनानुदानित आहेत, पार्शली एडेड आहेत, अशांची आधी आपण संच मान्यता करू की जेणेकरून आपल्याला आचारसंहिता संपल्या आपल्याला त्यांना अनुदान आदेश वितरित करणं सोपं होईल. आणि मग आपल्याला त्या पद्धतीनं आम्ही 3 दिवस नांदेड 1 दिवस, लातूर 1 दिवस आणि धाराशिव 1 दिवस अशा 3ही दिवस आपण संच मान्यतेचा कॅम्प लावला. आणि यापूर्वीप्रमाणे आपण ही सगळ्यांनी त्या कॅम्पला प्रतिसाद देऊन आपण सगळ्यांनी सादर केले. त्याचाच परिपाक आज हा आहे की तुम्ही लवकरात लवकर संच मान्यता दिल्यामुळे आज आम्ही हे काम करू शकतो. खरं तर याच्यामध्ये सर्वात मोठं श्रेय हे भटभट सर असते, आमचं बाजगिरी असते किंवा निलेश साळुंखे असेल, यांनी अगदी सारीक बारीक तपासून दोन्ही गोष्टी सरांनी म्हणल्यासारखं पद कुणाला वाढलेलं बी जाणार नाही आणि कुणाचं कमीही होणार नाही. जसं आपण यापूर्वीच्या संच मान्यता आपल्या विभागात केल्या की एकही आपल्या मागील 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये एकही शिक्षक अतिरिक्त नाही. त्याच्यामध्ये वेळोवेळी तुमची जुप्ता संघटना असेल यांनी भरपूर मदत केली. व एखाद्याकडे कमी असेल तर त्याला तो शिक्षक देणं, विद्यार्थी किंवा एकमेकाला मदत करणं. त्याच पद्धतीनं आज ही आपल्याला अभिमानानं सांगायची गोष्ट अशी आहे की आज ही संच मान्यतेमध्ये जेवढी पदं आपली मंजूर आहेत तेवढ्या सगळ्याला अनुदान मिळतं. म्हणजे अपात्र पूर्वी 4 पदं होती ना आता 3 बसतात असं कुठेही झालेलं नाही म्हणण्यापेक्षा होऊ दिलेलं नाही. आता हे 100% होईपर्यंत तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावरच आहे असं वाटतं. पुन्हा अतिरिक्त करणं, पुन्हा बाराबंदी करण्यापेक्षा परंतु मला वाटतं की फार काळ आमच्यावर बोजा न टाकता की तुम्ही आपापल्याला आपलं पदा एवढी संख्या काही येन प्रकारे आपल्याला 100% होईपर्यंत तरी टिकवायचे आहे. तसं आपल्याला 58 वर्षापर्यंत टिकवायचे किमान म्हणजे एका सेफ झोन मध्ये खेळत असताना मग आउट झाला तरी चालतो, पुन्हा काय दुसरा गडी येतो. पण आता जर 80च्या 100च्या आत आउट झाला त्याची सेंचुरी होत नाही, मग त्याला पुन्हा समायोजन आणि फार अवघड आहे. कारण शासनाची समायोजनाची पद्धत समान टप्प्यावर आहे आणि समान टप्प्यावर आपला विषय संवर्ग आणि रिक्त जागा याचं मला वाटतं की महाराष्ट्रात जरी केलं तरी याचं प्रमाण जुळणार. अगदी जर दैवयोगाने एखादा जुळला तर तो योगायोग समजावा. म्हणजे कारण हे फार अवघड अशी म्हणजे गोष्ट आहे. परंतु आपण सगळेजण याच्यामध्ये मदत करताय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपली काही स्पर्धा हे राज्य आपलंच आहे, त्याच्यामुळे इतर विभागाशी काही स्पर्धा नाही. फक्त आम्हाला असं वाटतं की तुमच्या सगळ्याचे किंवा जे काय सगळ्याला द्यायचे आपल्या साहेबाच्या म्हणण्याप्रमाणे की जे काय हवं ते लातूरला सुरुवातीला हवं, पहिल्या जे काय द्यायचं ते आपण सगळ्याच्या आधी आपल्या विभागातल्या लोकांना देऊ. आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं तुम्ही केलेल्या सहकार्यानं आज आपण हा अनुदान आदेश वितरित करतो. त्याबरोबरच माझी याच्याबरोबर थोडीशी दुसरी एक विनंती आहे की आपल्या अपार आयडीचं काम चालू तर थोडंसं आता आपण किती आपल्याला 100% पूर्ण करायचंय. काय सिंगल डिजिट पर्यंत दुरुस्ती करण्याचे अधिकार तुम्हालाच आहे. म्हणजे एखाद्याच्या नावात वगैरे काय असेल तर तुम्ही तिथं करून घ्या. आणि त्याच्यापेक्षा जास्त दुरुस्ती असेल तर तुमचे जे काय BRC ला घेऊन, परंतु जे होत आहे ते आधी सुरुवातीला सगळे करून टाक की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉब्लेम आहे ते बाजूला ठेवा आणि पुन्हा करून घ्या.
तर मला वाटतं की त्या दृष्टीनं 100% 100% आपण हे करून घ्या. दुसरी गोष्ट आहे की वारंवार जो आपला सगळ्यात महत्वाचा विषय राहतो तो गुणवत्ता. तर आता मला वाटतं की आपण याच्यावर वारंवार बी सगळ्याशी चर्चा होते. तरी या निमित्तानं गव्हर्नमेंटने आपल्याला खरं तर त्यांनी बॅक डेट पासून दिलंय. म्हणजे जून पासून आपल्याला आज म्हणजे जरी आदेश ऑक्टोबर मध्ये काढला काही कारणामुळे थोडा विलंब झाला, परंतु शासनानं आपली भावनेची दखल घेऊन की म्हणजे आपल्याला जून पासून दिले. तर शासन येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपली दखल घेऊन येणाऱ्या नव सरकारचा टेन्युअर होण्याच्या पूर्वी 100% होईल अशी आपण सगळेजण अपेक्षा व्यक्त करतो. मात्र हे तिकडं काहीतरी मागण्याला जाण्यापूर्वी काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण काय ते आपल्याकडे देऊ शकतो तर आपण गुणवत्ता देऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी जरी कोणी 100% असेल तर आपण तन मन धनानं एकही विद्यार्थी हा आउट ऑफ राहणार नाही किंवा म्हणजे आपल्यापासून वंचित राहणार नाही शिक्षणापासून. आणि त्याचबरोबर निवळ तो ज्याला आपण नॉमिनल म्हणतो ही एक प्रथा जरा थोडीशी आपण मोडीत करू. जे काय आहे ते तुम्ही शिकवा. एक विद्यार्थी असला शिकवा, 25 असले शिकवा, 22 असले शिकवा. कारण त्याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगा. तुम्ही शिकवत राहिले की मुलं येत राहते. मुलं किती आहे ती ह्याला